हॅलो, दर्शन घेत हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आणि आज आपण आलेलो आहोत पुण्यातले 5 मानाचे गणपती पाहायला। पुण्याचा सगळ्यात पहिला मानाचा गणपती म्हणजे कसबा गणपती। या कमानीतून आपण सरळ गेलो ना की हा समोर जो दिसतोय तो बऱ्याच लोकांना कसबा गणपती वाटतो, पण तो कसबा गणपती नाहीये। त्याच्या अगदी सरळ आपण मागे आलो ना की इथे हा कसबा गणपती आहे। कसबा गणपतीचे हे मूळ मंदिर आहे आणि गणपतीच्या दिवसांमध्ये ना अशा पद्धतीने इथे हा गणपती मंडप सजवून बसवला जातो। कसबा गणपती हे पुण्याचं ग्रामदैवत असल्यामुळे या गणपतीला पहिला मान मिळाला आहे। हॅलो हॅलो 1 2 3। यावेळीची सजावट ना त्यांनी पालीच्या बल्लाळेश्वर मंदिराची केलेली आहे। त्यानंतर पुण्याचा दुसरा मानाचा गणपती तो म्हणजे तांबडी जोगेश्वरीचा गणपती। कालच्या आपल्या मिरवणुकीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही ह्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना सुद्धा बघितलेली आहे। ह्या गणपतीची आपण पूर्ण मिरवणूक सुद्धा बघितलेली होती आणि यावेळीचं ना डेकोरेशन खूप छान सिंपल असं केलेलं आहे यांनी। आता आपल्याला मानाच्या तिसऱ्या गणपतीकडे जायचं आहे। त्याआधी तुम्ही इथे पाहू शकता यावेळी ना दगडूशेठच्या गणपतीच्या दर्शनासाठी खूप छान असं नियोजन केलेलं आहे। इथे ना नंतर प्रचंड गर्दी होत जाते, त्यामुळे गर्दी आवरणं खूप अवघड होऊन जातं। त्यामुळे ना यावेळी यांनी जरा नियोजन वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे। मध्ये ना बॅरिकेड्स वगैरे लावलेत आणि यावेळी 2 रांगा। आज ना गणपतीचा दुसराच दिवस आहे, त्याच्यामुळे गणपतीला अजिबात गर्दी नाही। हेच तुम्ही आता 2-3 दिवसानंतर सॅटर्डे संडे पासून यायला सुरुवात करा, मग तुम्हाला हा जो पूर्ण रोड माझ्या मागे रिकामा दिसतोय ना तिथे पाय ठेवायला पण जागा नसते। आता शनिवार रविवार पासून हा रोड तुम्हाला अजिबात मोकळा दिसणार नाहीये। आपण समोर पुढे चालत आल्यानंतर हा मानाचा तिसरा गणपती आहे, तो म्हणजे गुरुजी तालीमचा गणपती। अगदी छान छोटीशी सजावट असते या गणपतीची, पण अगदी खुलून दिसतो गणपती। त्यानंतर मानाचा चौथा गणपती म्हणजे तुळशीबागेचा गणपती। तुळशीबागेच्या गणपतीला जाताना आधी आपल्याला हा एक गणपती पाहायला मिळतो। शिवशक्ती मंडळाचा हा गणपती आहे आणि इथून खालून जाण्यासाठी त्यांनी एक वाट केलेली आहे। स्टेजच्या खाली एक वाट केली आहे रस्त्यावरती आणि तिथून आपण सरळ गेलो ना की मग आपण तुळशीबागेच्या गणपतीला येऊन पोहोचतो। यावेळी ना तुळशीबागेच्या गणपतीची थीम ही वृंदावन थीम आहे। अतिशय सुंदर अशी सजावट केलेली आहे यावेळी तुळशीबागेच्या गणपतीला। गणपती उत्सव मंडळ ट्रस्ट जमलेल्या सर्व गणेश भक्तांचे हॅलो, दर्शन घेत तुळशीबाग गणपतीची मूर्ती ना भरपूर मोठी आहे। यावेळीची यांची सजावट सुद्धा ना खूप सुंदर केलेली आहे।
स्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीतील मानाचा चौथा गणपती. आगतम स्वागतम सुस्वागतम. त्यानंतर आपण येतो पुण्यातला मानाचा 5वा आणि शेवटचा गणपती, तो म्हणजे केसरीवाडा गणपती. ह्या गणपतीच्या इथे ना बरेच सांस्कृतिक कार्यक्रम राबवले जातात. इथे ना खूप मोठी काही सजावट केलेली नसते, पण इथे ना दररोज काही वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम असतात. संध्याकाळच्या वेळी गेल्यामुळे इथे आरती सुद्धा भेटली. हे जे आहेत ना, हे पुण्यातले 5 मानाचे गणपती आहेत. पुण्यामध्ये ना अजून असे खूप गणपती आहेत जे आवर्जून पाहिले पाहिजेत, आणि असे खूप देखावे सुद्धा आहेत जे की आवर्जून पाहिले पाहिजेत. ते आपण येणाऱ्या पुढच्या काही व्हिडिओजमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत आजचा व्हिडिओ कसा वाटला ना मला कमेंट करून नक्की सांगा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी राहा.